इकडे एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल साठी. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव धावपलकर अमोल बॉलिंग ट्रॅक वर आहे, तर 2 सलामीर बॅटर रॉयल किंग कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात धर्मेश आणि निशान. 2 चेंडू 1 धावा. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करतोय तो म्हणजे अमोल. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. पुढचा चेंडू आणि समोरतोय निशांत. पुढचा चेंडू आणि समोरतोय निशांत. 1 धाव काढलेली आहे. 1 धाव काढलेली आहे ती म्हणजे निशांत यांनी. पहा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि कशा प्रकारे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला होता खेळपट्टीवर आणि 1 धाव पूर्ण केली होती. थोडासा पुन्हा एकदा बदल करतायत शिवप्रेमी क्षेत्ररक्षक मध्ये. अमोलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. 3 चेंडू 2 धावा. नेक्स्ट बॉल ऑन साइडला नो प्लस 4 म्हणजे तब्बल 5 धावा आल्यात. ह्यूज मिस्टेक. चेंडू गेला सीमारेच्या पार. चौकार. 4 धावा. सीमारेषाच्या बाहेर चेंडू. षटकार. चौकार चौकार चौकार. पुढचा चेंडू आणि समर्थ धर्मेश. 7 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू येतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धावपलकावर. अमोल समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. ऑन साइडला फेकी झाले. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. मोठा विकेट. धर्मेशला मैदान सोडावं लागलंय. गॉन. पहा कशा प्रकारे बाद झाले होते. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु रनिंग बॅट्समॅन द विकेट थोडीशी हळू होती, हळुवार पद्धतीने, आणि त्यामुळे ते कनेक्शन चुकलं. फेकी वेगाने आली आणि मैदान सोडावं लागलं होतं धर्मेशला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर रुतेश शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. अमोल. ओ व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त पॅडल सेव्ह. चेंडू गेला सीमारेच्या पार. चौकार आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकावर. फलंदाज बाद. 1 बाद गेलेला आहे. दुसरे षटक घेऊन येतो म्हणजे जितेन. क्षेत्ररक्षण तो वारंवार बदल. समोर तो रितेश. ओ निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे जितेन. पुढचा चेंडू आणि समोर तो पंचांकडे जात आणि पंच साई यांचा नकार. 2 चेंडू झाले आहेत आणि पुढचा चेंडू आणि समोर तो निशांत. टॉलला आहे आणि मात्र 1 धाव काढले आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. नाईन स्टार आणि किंग बॉईज, रिग बॉईज. चला 9 स्टार आणि रिग बॉईज दोन्ही कॅप्टन या. टॉस का बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी त्वरित लगेचच दाखल व्हा. चला 9 स्टार कॅप्टन रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार ना. रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार ना. रॉयल किंग धमाका बिग बॉस चषक 1 नंबर ठरलाय. रॉयल किंग धमाका बिग बॉस चषक 1 नंबर ठरलाय. रॉयल किंग धमाका बिग बॉस चषक 1 नंबर ठरलाय.
रॉयल किंग धमाका बिग बॅश लीग 2025-26 शानदार दमदार आयोजन मध्ये ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले या अर्नाळा किल्ला नगरीमध्ये आणि मला वाटतं वसई तालुक्यामधील पहिली अशी स्पर्धा आहे की 3500 प्रवेश फ्री मध्ये या चमचमत्या ट्रॉफी मानाच्या सिरीज साठी सायकल त्यानंतर शूज कूलर YouTube लाईव्ह अशी स्पर्धा तर आजपर्यंत झालेली नाहीये आणि ती स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला आले या अर्नाळा किल्ला नगरीमध्ये. चला मॅचच्या दिशेने बोलतोय जिकडे 40 धावांचं टार्गेट सेट केले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिथुन आणि जतीन तर पहिलं षटक घेऊन धर्मेश सज्ज झाल्यात 40 धावांचा पाठलाग की बचाव हे येणारे काळवेळ सांगणार आहे तुर्तास पहिले 2 षटक कशा प्रकारे असणार आहेत तुमचा प्लॅन काय असणार आहे 40 धावांसाठी येणारे काळवेळ सांगणार आहे. ऑल सेट पहिला बॉल धर्मेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय पहिलाच बॉल पॅडल स्वीप टॅप केले चेंडूला चेंडू गेला सीमारेषा पार चौकार 4 धावांनी झाली सुरुवात. थँक्यू पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप आणि चेंडू टॅपच्या साहाय्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि काय जबरदस्त सुरुवात आहे पाठला मिथुन कडून. पुढचा चेंडू आणि समोर तो मिथुन पुन्हा चौका सीमारेषाच्या बाहेर कम ऑन डीजे. थँक्यू 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 पहा तोच फटका तीच दिशा तीच लाईन लगातार तिसरा काय जबरदस्त बॅटिंग करतायत. थँक्यू 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 पहिला फटका पॅडल स्वीप तीच दिशा दुसरा फटका पॅडल स्वीप तीच दिशा तिसरा फटका पॅडल स्वीप तीच दिशा लगातार 3 चौकारांनी सुरुवात. हो पुन्हा पुन्हा तीच दिशा तोच टप्पा तोच लेन तोच फटका चेंडू सीमारेषा पार लगातार चौथा चौकार. रॉयल चषकाची लेवल आपल्या थँक्यू 4 मध्ये 16 इतकं दडपण वाढलंय धर्मेश्वर काय कडून धर्मेश कमबॅककडे जातील मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला खूप चांगली फिल्डिंग झाले फेकी झाले हो थोडासा उशीर गेला तोपर्यंत 1 रन कंप्लीट परंतु काय जबरदस्त सुरुवात आहे मिथुन कडून 4 चौकार 1 सिंगल 17 धावा धावपलकावर 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू आणि क्षेत्ररक्षणात वारंवार बदल आणि समोर येतोय जितेन धडाकेबाज फलंदाज. पुढचा चेंडू आणि एक धाव काढलेले आहे म्हणजे जितेन यांना आणि षटक पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 18 धावा धावपलकावर 40 चा पाठलाग आहे. पाहूया काय अखेरकार घडणार आहे. प्लॅन ए सक्सेस झालाय शिवप्रेमी या संघाचा. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. संगम नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक मार्गस्थ आहे परंतु सर्वांच्या नजरा आता कोणावर आहेत मिथुनवर सर्वांच्या नजरा 40 चा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये किती झाल्यात 18 इकडून किती बनवायचे आहेत. पहिलाच बॉल टॅप केले चेंडूला टॅप केले आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक चौकार 4 धावा. पुढचा चेंडू आणि समोर येतोय जितेन. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू स्वीट शॉपचा मारा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणि समोर येतोय जितेन टॅपच्या पद्धतीचा चेंडू सीमारेषाच्या बाहेर. 26 धावा धावपल करतायत आणि पहिल्या 9 चेंडू मध्ये जवळपास 6 चौकार आल्यात. इतक्या वेगाने सुरुवात झाली. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला पैकी चालले वेगाने परंतु येतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू. या षटकाची कहाणी आतापर्यंत काय राहिली 5 चौकार डॉट 4 चेंडू 26 धावा 40 चा पाठलाग आहे आणि त्यामधून जमेची बाजू आहे की
मिथुन आणि जितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टॅप केलंय आणि टॅप करत असताना पुन्हा तो चेंडू गेलाय. वन बाउन्स सीमारेषा पार. अजून एक शानदार दमदार रॉयल धमाका चौकार. 4 थँक्यू डीजे. 30 धावा आणि अखेरकार येतोय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावर. आता येणाऱ्या 12 मध्ये किती बनवायचे आहेत? 10. 12-10चं इक्वेशन आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. थोडस दडपण वाढलंय, परंतु त्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर ओलिया मैदानाच्या दिशेने. रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार नाही. रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार नाही. धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 30 धावा धावफलकावर आहेत. एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे. परंतु आता भुवन ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे आणि आता 11 चेंडू 10 धावेंचं इक्वेशन आहे. यावेळेला रॉयल किंगचा संघ एखादा ब्रेक थ्रू पाहतोय, परंतु तो येणार का? आतापर्यंत लगातारचे 2 चेंडू निर्धावित आहेत. मिथून आतापर्यंत तो खेळ करतोय, परंतु दुसरीकडून भुवननं प्रभावित करणार तो खेळ, परंतु येतोय चेंडू आता 2 खेळाडूंना भेदून सीमारेखा पार. चौकार. आता इक्वेशन काय आहे कौस्तुभजी? येणारे 9 चेंडू 6 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. प्रचंड मोठा अनुभव आहे. सातत्यानं क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतंय तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितक्याच डिफिकल्ट असतं. अनेक उन्हाळे पावसाळे ह्या खेळाडूंना पाहिल्यात, तितक्याच वेळ क्रिकेटसाठी दिलाय आणि आता आरडा ओरडा शिट्ट्या टाळ्या सर्व काही वाजतंय. अर्थात सामना फिनिश, सामना खल्लास. 1 हँडेड 1 मॅन आर्मी. नाम तो सुनाई होगा और